20 वेळेस आत्महत्या करेपर्यंत काय केलं. मी प्रयत्नच करत होते. मला म्हणतात की तुला समजलं नाही का. मला समजलं म्हणूनच त्यांना 20 वेळेस वाचवलं. सरांना वाटलं नाही कधी आपल्या पोटी 2 मुली आहेत त्यांचा विचार करावा. त्यांना वाटलं मी विचार असा करतोय की मी त्यांच्यासाठी काही प्रॉपर्टी ठेवत नाही, पण जी राहिलेली शेती आहे ना आता ती तरी राहील. त्यांचं भविष्य त्यांना ते जाणीव होत होती की माझा एवढा सुंदर संसार आहे, मी माझ्या मूर्खपणामुळे उद्ध्वस्त करतोय, त्यापेक्षा मीच साईडला गेलो तर. समाजाच्या वासनांद नजरा सुद्धा असतात. ह्या समाजाला कसं तोंड देत आहे. जेव्हा नवरा जातो ना तेव्हा ती बाई ऑलरेडी फार फसलेली असते. नवरा गेल्यानंतर पुरुष लागतोच प्रत्येक गोष्टीमध्ये, असं नाही. आज तुमच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या कुणाच्या बाबतीत घडू नये. तुमचा जीव समाजासाठी उपयोगाचा नाही, पण तुमचा जीव हा तुमच्या कुटुंबासाठी उपयोगाचा आहे. ते सोपं नाहीये. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आणि शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून ज्यावेळेस एखादा व्यक्ती स्वतःच आयुष्य संपवतो त्याच्या पाठीमागे त्याच्या बायकोचं काय होतं, त्याच्या मुलीचं काय होतं हे ज्यावेळेस आपण बघतो ना, शेअर्स अंगावर शहारे येतात. मार्केट पासून वाचण्यासाठी, कुणाचं तर घर वाचण्यासाठी आपल्यासोबत आहेत कविता सानप मॅडम. शेअर मार्केटमुळे यांच्या पतीनं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्याच्या पाठीमागची खरी कहाणी काय आहे, त्या स्त्रीला नेमकं काय भोगावं लागतं, त्या स्त्रीच्या वेदना काय असतात. एखादा पुरुष ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो त्यावेळेस त्याची मानसिकता काय होते, तो बदलतो कसा, संसाराची होळी कशी होती. भविष्यात एखाद्या स्त्रीच्या वाटेला असं आयुष्य येऊ नये, एखाद्या स्त्रीनं असं जगणं जगू नये म्हणून कविता सानप मॅडम यांनी थेट आपल्या या विचार मंचावरती येऊन त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे सगळं आपल्याला सांगणार आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. पार्श्वभूमी काय नेमकी तुमची? मी कविता जनार्दन सानप तारे. मी छत्रपती संभाजीनगर वरून आले. चांगल्या सुसंस्कृत फॅमिली मधली आहे मी. माझं माहेर पण चांगलं आहे, सासर पण चांगलं आहे. म्हणजे दोन्ही कुटुंब संपन्न आणि वैचारिकतेने पण संपन्न. म्हणजे ग्रामीण भागात माझे सासू सासरे असून सुद्धा माझे सासरे आज तिथे पंच म्हणून आहेत. म्हणजे त्यांचे विचार म्हणजे गावामध्ये तंटा वगैरे मुक्त करणं किंवा कोणत्याही प्रकरणात ते जातात आणि तिथे मिटवतात. आज त्यांचं पण समाजामध्ये तिथेही नाव आहे. आयुष्यामध्ये न ऐकलेला शब्द फाशी घेणं ते मी प्रत्यक्षात माझ्या घरामध्ये माझ्या नवऱ्यानेच केलेलं आहे. तर त्याबद्दल समाजामध्ये एक जागृती म्हणजे यायला पाहिजे, की अवेअरनेस यायला पाहिजे की आत्महत्या करणं ही चूक आहे आणि शेअर मार्केट सारख्या कारणाने आत्महत्या करणं तर ही महाचूक आहे. कारण तिथं इकॉनॉमिकली पण तुम्ही जाणार, मेंटली पण तुम्ही खच्चीकरण करून म्हणजे शेवटी त्या कुटुंबासाठी जगण्यासाठी काहीच ठेवत नाहीये. तुम्ही मानसिक आधार ठेवत आहे ना इकॉनॉमिकली आधार ठेवत आहे. तर अशा गोष्टींमध्ये समाजामधले बरेच तरुण पिढी आजकाल जात आहे. तर पॉडकास्टमध्ये येण्याचं कारण तेच की ह्या तरुण पिढीने माझ्या पॉडकास्टद्वारे जर ऐकलं असेल तर कुणी आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात घोळत असेल तर तिथे त्यांनी ते स्टॉप करावेत. कुणी शेअर मार्केट सारख्या जाळ्यामध्ये अडकले असतील, कर्ज घेणं वगैरे, तेही तिथं त्यांनी स्टॉप करावं. तर ह्या कारणासाठी मी इथं आलेली आहे. तुमचे होणारे पती काय करत होते? ते राज ऑटोमध्ये होते, मार्केटिंग क्षेत्रामध्ये. स्मार्ट होते ते. त्यांना बोलणं वगैरे खूप छान जमायचं. पर्सनॅलिटी त्यांची साधारणच होती, बट बोलायला शार्प होते, समोरच्याला म्हणणं पटवून देणं. म्हणजे जरी त्यांना त्यावेळेस 3,000 सॅलरी होती पण ते गाड्यांचं इन्सेंटिव्ह वगैरे भरपूर घ्यायचे. म्हणजे ते मार्केटिंग मध्ये ऑलरेडी करत होते. मग त्याच्यानंतर तुम्हाला केव्हा जाणवलं की बाबा आपले पती शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात? मला जाणवलं तसं नाही की एवढा पैसा गुंतवता, हे मला शेवटपर्यंत जाणवलंच नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सुसाईडचा पहिला अटेम्प्ट केला त्यावेळेस मला माहिती झालं की यांनी एवढ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत. पहिला अटेम्प्ट म्हणजे काय? म्हणजे सुसाईड करण्याचा अनेकदा केला होता का? खूप वेळेस केलेला आहे. 15 ते 20 वेळेस त्यांनी 20 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला शेअर मार्केटमुळे. म्हणजे आता लोक मला म्हणतात की तुला समजलं नाही का. मला समजलं म्हणूनच त्यांना 20 वेळेस वाचवलं. बापरे. मला समजलं म्हणूनच मी त्यांच्यासोबत 2 वर्ष सुखाने संसार करण्याचा प्रयत्न केला. मला समजलं म्हणूनच मी त्यांची मानसिकता नीट करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः त्यांच्याशी गप्पा मारत बसायची 2-2, 3-3 वाजेपर्यंत. माझी प्रॉपर्टी विकून त्यांना त्या चिखलातनं म्हणजे त्या शेअर मार्केटचा म्हणतो ना आपण की कर्ज बाजार होऊन बसतो तर त्यातनं बाहेर काढण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक प्रयत्न केले. वैयक्तिक त्यांना लोन काढून देणं असो, प्रॉपर्टी विकणं असो, हेल्प केली. म्हणजे मी कुठेही त्यांना आडवी आले नाही, कारण मला माहिती आहे माझा व्यक्ती तिथं फसलेला आहे, त्याची मानसिकता अशी झालेली आहे. तर तिथनं त्यांना काढावं हे माझं कर्तव्य आहे, तर मी ते करायचे. त्यांना त्या मानसिकतेतून बाहेर काढत असताना सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यावर एवढं कर्ज झालं आहे? सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी फर्स्ट टाइम म्हणजे हे केलेलं त्यावेळेस आम्हाला कमी सांगितलं. मग सेकंड डेला जेव्हा मी गावाकडच्यांना वगैरे बोलून घेतलं त्यावेळेस मात्र त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर 28 लाख कर्ज आहे. बापरे. तर म्हटलं ठीक आहे, कारण पहिल्या दिवशी तर डिस्टर्ब झाले होते. सेकंड डेला कारण एखादा माणूस 28 लाख सांगतोय तर त्याच्या जीवापेक्षा मला ते 28 लाख हे महत्वाचे नव्हते. मला महत्वाचा त्यांचा जीव होता
म्हटलं ठीक आहे, आपल्याकडे शेती वगैरे आहे अजून, आपण संपलो नाहीये. माणूस, मी म्हणते ना, माणूस तुम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे होते. कायम कायम मी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभीच होते. फक्त एवढंच माझं म्हणणं असायचं की परत ती गोष्ट आपण करायला नाही पाहिजे. म्हणजे तेवढे पैसे आपण फेडू शकतो, एवढी प्रॉपर्टी आपल्याकडे होती. आणि नाही जरी फेडले जरी नसते, फेडून तर आम्ही कर्ज तर कुणाचं ठेवलंच नाही, आम्ही फेडून टाकले. फक्त एवढं की आमच्याकडे काही राहिलं नाही. तर ठीक आहे ना, आज आपण बाहेर कष्ट करणारे बघतो, रोडवरचे लोक बघतो, ते पण त्यांच्या लाईफ पार्टनर सोबत सुखानेच राहतात ना, त्यांच्याकडे काय असतं. तशी तर परिस्थिती आपल्याकडे नाहीये ना. म्हणजे माझे पहिल्यापासून असे विचार होते की जर आपल्यावर जी वेळ आहे ना, तर आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघायचं, त्यांच्यापेक्षा आज आपली परिस्थिती चांगली आहे आणि तिथनं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. तर मी प्रत्येक वेळेस हीच परिस्थिती बघत त्यांनाही त्यातनं बाहेर काढत राहिले, मी पण बाहेर निघत राहिले. मी म्हणजे त्याचा बाऊ केला नाही कधी. 20 वेळेस जरी त्यांनी केला, मला बाऊ करता आला नाही. जे की बायका करतात, म्हणजे सोडून देण्यापर्यंत जातात, सोडून देतात नवऱ्यांना किंवा मग बैठका बसवतात. त्यांनी 20 वेळेस आत्महत्या करायचा प्रयत्न केला, त्यावेळेस तुमच्या सासू असतील, सासरे असतील, कुटुंब असतील, ह्याने तुमच्यावरती काय आरोप केला होता का? आरोप म्हणून नाही, त्यांनी ज्यावेळेस प्रकरण समजलं त्यांना, कारण त्याच्यामध्ये आता त्यांना पण यांनी खोटे बोलले आणि त्यांना माहिती की यांनी हिच्या माघारी केलं, पण एवढंच की तुला कसं समजलं नाही, हा शब्द असायचा. ते असे म्हणत होते की जर 20 वेळेस ते आत्महत्या करायचा प्रयत्न करते, आत्महत्येचं नाही, शेअर मार्केट केलेलं तुला कसं नाही. आत्महत्या तर मला समजली म्हणूनच वाचवली. मला ते करायचं म्हणूनच मी त्या गोष्टीतनं त्यांना बाहेर काढायचे ना. ते समजलं नसतं तर, आणि शेवटचं पण त्यांनी जर माझा कॉल किंवा माझा मेसेज उचलला असता तर मी शेवटी सुद्धा आणलंच असतं. म्हणजे माझ्यामध्ये तेवढे गट्स होते, मी त्यांचं माइंड आणि ते ऐकायचे माझं. मी त्यांना जर समजून सांगितलं नाही असं नाही करायचं ना, तर ते शेवटी माझा निर्णय ऐकायचे. त्यांची मानसिकता अशी का झाली किंवा का, म्हणजे आता मी पण सातत्यानं पाहतो शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणाऱ्या माणसाची मरावच का, अशा मानसिकता का होती? काय असतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गेम मध्ये, ऑनलाईन गेम, म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना, मुलं मोबाईल साईडला ठेवत नाही, ऑनलाईन गेम असो, शेअर मार्केट असो किंवा अजून काही गोष्टी असो, हे तुमच्या मानसिकतेला ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये करतात. म्हणजे काय होतं, आता आपल्या आयुष्यामध्ये जे रेग्युलर आपलं लाईफ चालू असतं त्याच्यामध्ये सुख हे कधी येतं, कधी दुःख येतं. त्याचा कालावधी हा कमी जास्त म्हणजे भरपूर असतो. म्हणजे आज आपण सुख आहोत, 8 दिवस आपण सुखात राहू, दुःख थोडंसं येईल, ते दुःख आपण सोडून देऊ. म्हणजे सुख दुःख हे आपल्या आयुष्यातला पार्टच आहे, पण त्याचं येण्याचं प्रमाण जरा कमी असतं. पण शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस म्हणजे आनंद आणि सॅडनेस, म्हणजे हॅपीनेस अँड सॅडनेस हे सोबत येतंय आणि मागे पुढे कंटिन्यू. एका दिवसात जर तुम्ही 10 वेळेस शेअर घेताय, 10 वेळेस विकताय, त्याचा प्रॉफिट लॉस, तर तुमची मनस्थिती काय होणार? तुमची मनस्थिती तुम्हाला डिप्रेशनच दाखवणार ना. मग त्या मनस्थितीने डिप्रेशन दाखवायला सुरुवात केली त्यांना. आणि डिप्रेशन दाखवलेल्या व्यक्तीला मी काहीच कामाचा नाही. सगळ्यात पहिले डिप्रेशनचं लक्षण हे असतं की तो स्वतःला नालायक समजायला लागतो. मी काही कामाचा नाहीये, माझा जगून उपयोग नाहीये, मी माझ्या कुटुंबाला काही दिलं नाहीये. म्हणजे तो सगळ्या निगेटिव्ह थॉट स्वतःच्या बाबतीत आधी लागू करतो. म्हणजे त्याला चांगली गोष्ट सुद्धा चांगली दिसत नसते. म्हणजे हे डिप्रेशनची मेंटॅलिटी असते. त्याला चांगलं म्हणजे कुठे फिरायला जरी नेलं त्याला करमणार नाही, पण त्याची मानसिकताच नाहीये ना ती. तर हे ऑटोमॅटिकली त्यांच्या बाबतीत ती मानसिकता होऊ लागली. डिप्रेशनचं ते त्या स्टेजवर होते. 2 वर्षापूर्वी जेव्हा मला कळालं त्यावेळेस मी त्यांचा दवाखाना वगैरे केला, त्यांना त्या मानसिकतेतनं दूर केलं, त्यांचे मेडिसिन वगैरे पण चालू होते. तर त्यांनी त्याच्यामुळे 2 वर्ष मी त्यांना कसं तरी वाचवलं. ते मध्ये करायचे, पण औषधं चालू केले किंवा समजून सांगितलं, काउन्सिलिंग केली, ते परत थांबायचे. आता काही जण प्रश्न विचारतात, ही वेडीबाई होती का, 20 वेळेस आत्महत्या करेपर्यंत काय केलं? मी प्रयत्नच करत होते. आता मी बांधून तर ठेवू शकत नव्हते त्यांना. हातपाय बांधून ठेवू शकते का? जो माणूस जॉबला जातोय त्याला मोबाईल, स्मार्टफोनही लागणार, त्याच्यात ऍप वगैरे असतात त्यांच्या ऑफिसचे वगैरे, तोही घेऊ शकत नव्हते. त्यांना मी थांबवू शकत नव्हते बाहेर जाण्यापासून. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सुसाईड केलं त्यावेळेस मला वाटलं की मी यांना घरात कोंडून ठेवलं असतं तर वाचला तरी असता हा माणूस. ही मानसिकता नंतर मला वाटलंय, पण ते शक्य नसतं प्रॅक्टिकल. मी जर तसं केलं असतं तर लोकांनी माझ्यावर बोट केलं असतं, हीच बाई ह्या माणसाला त्रास देते म्हणून. माझं एक म्हणणं आहे की तुमच्या नशिबात असेल ना ते तुम्हाला मिळणार, जे तुमच्या नशिबात नसेल ते मिळणार नाही. आणि ज्या गोष्टी नशिबात नाही त्यासाठी रडत बसणं ही माझी सवय पण नाहीये, असं मी त्यांना नेहमी म्हणत राहायचे. त्यांना त्याची जाणीव मरताना झाली रेकॉर्डिंग मध्ये. काय शेवटचे शब्द होते सरांची मरतानाशी? त्यांचे शेवटचे शब्द होते की मी फक्त शरीराने चाललोय, मी मनाने तुमच्या आणि तुमच्याच जवळ राहणार आहे. मला सगळ्यांनी माफ करा, मी त्या लायकीचा नव्हतो, पण मी आज फक्त कृती याच्यासाठी की मी सुधरू शकत नाही. मी जर राहिलो तुम्हाला त्रास आणि फक्त त्रासच देईल. आता त्यांचा त्रास नव्हता आम्हाला हे त्यांना कोण सांगेल. त्यांचा, त्या व्यक्तीचा खरंच नव्हता त्रास कोणताच. त्या व्यक्तीचे पैसे घालण्याचा त्रास असेल, पण त्या व्यक्तीचा पर्सनली असा कोणता त्रास नव्हता मला. तो एवढा समजदार व्यक्ती होता घरामध्ये.
म्हणजे जे असेल ते केलेलं खाणं वगैरे, मला हेल्प करू लागणं, घरात आवरू लागणं, माझ्या मुलींकडे लक्ष देणं. म्हणजे बाहेर जरी आम्ही फिरायला गेलो ना तर बिनधास्त असायचे की हा मुलगा उलटी वगैरे लेकरांना जर झाली तर ते सांभाळून घेतील माझ्या लेकरांना, कारण बाप असतो. ती जी सिक्युरिटी होती माझ्या लेकरांच्या बाबतीत ती आता नाही राहिली. आता मला ते समाधानच मिळत नाही, कारण त्यांना कोण बघेल म्हणून. म्हणजे पहिला हिरो हा बापच असतो. सरांना वाटलं नाही कधी आपल्या पोटी 2 मुली आहेत त्यांचा विचार करावा? त्यांना वाटलं मी विचार असा करतोय की मी त्यांच्यासाठी काही प्रॉपर्टी ठेवत नाही, पण जी राहिलेली शेती आहे ना आता ती तरी राहील, त्यांचं भविष्य. म्हणजे त्यांनी हे डिप्रेशन मध्ये निर्णय नाही घेतला, त्यांनी 20 वेळेस डिप्रेशन मध्ये घेतला, पण हा शांततेत निर्णय घेतला. कारण जो माणूस डिप्रेशन मध्ये आहे ना तो जाऊन लगेच करतो, पण जर एक दिवस राहतोय, एक रात्र पूर्ण, एक दिवस पूर्ण राहतोय आणि दुपारी जर तो सुसाईड करतो तर हे डिप्रेशन मधून नाही केलं, हे शांत डोक्याने घेतलेला निर्णय. हा शेवटच्या क्षणी मुलींचा विचार केला की माझ्या पोटी 2 मुली आहेत त्या कमी. त्यांनी मुलींना पण सांगितलं तुम्ही मम्मीचं नाव मोठं करा, माझं नाव सुद्धा लावू नका, कारण मी त्या लायकीचं नाहीये. म्हणजे एवढं त्यांनी स्वतःला त्या गोष्टींमध्ये स्वतःला काय म्हणतात की मी काहीच लायकीचा नाहीये, स्वतःला एवढा त्यांनी दोष दिला शेवटी जाताना. पण तेच पॉडकास्ट करण्याचा उद्देश आहेच की त्यांच्या पण गोष्टी सांगणं. तो माणूस वाईट नव्हता, तो खूपच चांगला होता. ते जर स्वार्थी असते तर मी मानलंही असतं, पण त्यांना ते गिल्ट फील होत होतं, त्यांना ते जाणीव होत होती की माझा एवढा सुंदर संसार आहे, मी माझ्या मूर्खपणामुळे उद्ध्वस्त करतोय, त्यापेक्षा मीच साईडला गेलो तर सगळं बरोबर होईल. पण तिथं ती चूक केली त्यांनी, कारण त्यांनी काही जवळचं कोणी गमावलेलं नव्हतं, मी गमावलेलं होतं वडिलांना. त्यामुळे मला माणसाची किंमत होती. त्यांना वाटलं पैसाच सगळं. म्हणजे ती पण एक मेंटॅलिटी चुकी आहे, पैसा सर्वस्व नाहीये. हे आजकाल मिडल क्लास असो किंवा गरीब लोकांची तीच मेंटॅलिटी, पैसा हा सर्वस्व असतो. पैसा हा तुम्हाला जगण्यासाठी सर्वस्व देऊ शकतो, पण पैसा तुम्हाला जगणं नाही देऊ शकत. आज त्यांचा श्वास मी विकत नाही घेऊ शकतच नाही ना. आज मी किती काही केलं तर मी आणू शकते का त्यांना वापस? तुम्हाला पैशाने सर्वस्व दिलं आणि तेच नाही देते तर काय उपयोग आहे? तर पैसा हा जगण्यासाठी गरजेचा आहे, पण तुमचं जगणंच पैसा आहे हे चुकीचं म्हणजे आहे, हा विचारच चुकीचा आहे. कारण लालच ही माणसाची मानसिकता असते. कारण तुम्हाला 10,000चे 1 लाख होतील, पण तुम्हाला अजून वाटेल की मी अजून 1 लाख टाकले तर मी अजून 10 लाख करेल. ही मानसिकता कुठेही थांबत नसते आणि ही शेअर मार्केट मानसिकता करतात. शेअर मार्केटमध्ये बरेच तरुण पैसे गुंतवतात, तर त्यांचं लालच वाढत जातं आणि असं मग वाढत गेले की कुठेतरी मग अशा घटना घडतात. काय काळजी घेतली पाहिजे आताच्या युवकांनी? नाही, तुम्ही जर शेअर मार्केट तुम्हाला आहेच इंटरेस्ट फार, तर तुम्ही फ्युचरसाठी करा. तुम्ही म्युच्युअल फंड वगैरे असतात त्याच्यात गुंतवा, म्हणजे जेणेकरून तुमचा पैसा हा वेस्ट जाणार नाही कुठे. पण तुम्ही जर इन्स्टंट मनीच्या नादाला लागत असाल तर त्याचं नॉलेज म्हणण्यापेक्षा माझ्या नवऱ्यालाही नॉलेज होतं, मी म्हणणार नाही की त्यांना नॉलेज नव्हतं, कारण त्यांचे जे शेअर्स होते ना ते घ्यायचे. आता त्यांच्याकडून दुसऱ्या माझ्या बहिणी वगैरे घ्यायचे उपदेश, तर त्यांचे शेअर्स बरोबर ते मलाही म्हणायचे तू कर, पण मी नव्हते त्या गोष्टींमध्ये पडत. तर त्यांचे शेअर्स बरोबर वर जात होते, तर त्यांचा ग्रेडिनेस पण त्यासोबत वर जात होता ना, की मी अजून जर एवढे टाकले असते तर अजून माझ्याकडे एवढे आले असते. मग ही मानसिकता तुम्ही नाही बदलू शकत ना. तर ह्या मानसिकता जर तुमची होत असेल, कुठे थांबायचं कुठे काय, हे जर तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत असाल तर तुम्ही बघा, तुमच्या रिस्कवर करा. पण स्वतःच्या रिस्कवर किंवा कुटुंबाच्या जीवावर जर ह्या गोष्टी येत असतील तर करायला नाही पाहिजे, थांबायला पाहिजे. कारण पैशापेक्षा तुम्ही महत्वाचे तुमच्या फॅमिलीसाठी. तुमचे फक्त पती नाहीत गेले, एका मुलीचा बाप गेलाय, कुणाच तरी पती गेलाय, कुणाच्या तरी पोरग गेले, कुणाच तरी चुलता गेलाय, कुणाच तरी मामा गेलाय, कुणाच तरी आधार गेलाय, व्यक्ती एक गेलाय, पण अनेकांची नाती तो गमावून गेलाय. आज तुम्ही चालताय, उभं राहताय, 2 मुली आहेत तुमच्या समोर. हे सगळं करत असताना समाजाच्या वासनांद नजरा सुद्धा असतात. ह्या समाजाला कसं तोंड देताय, कसं फेस करताय? काय असतं, जेव्हा नवरा जातो ना तेव्हा ती बाई ऑलरेडी फार खचलेली असते, कारण तिचा तो आधार असतो. तो आधार असा असतो की ती बाहेर बिंदास गेली ना तिच्याकडे वाईट नजरेने लोक बघू शकत नाही, कारण तिला नवरा आहे. बघितलं तर वादविवाद होऊ शकतो म्हणून घाबरून राहतात लोक. पण जेव्हा नवरा नसतो ना तेव्हा तिच्या मागे कोण आहे, घाणेरडी मानसिकता असते. पण एक समाजाने लक्षात ठेवायला पाहिजे, तिच्या मागे किंवा पुढे कोणी असण्याचा प्रश्नच येत नाही. ती खंबीर आहे म्हणून ती बाहेर पडली. त्यामुळे तुमच्या नजरांवर तुम्ही कंट्रोल ठेवा, कुणी असो. म्हणजे मीच नाही, मित्र आहे, मी फेस करेल, मी एकाचं 2 उत्तरही देईल. पण असतात बिचारा, मग त्यांना काय होतं त्यावेळेस थोडं, एकतर काय होतं, नवरा जेव्हा जातो ना तेव्हा त्या बाईचा पूर्ण कॉन्फिडन्स संपलेला असतो. तिला पायरी उतरून बाहेर रिक्षापर्यंत जाण्याचा सुद्धा कॉन्फिडन्स नसतो अशा याच्यात. कारण आणि त्याच्यात जर सुसाईड केलेल्या नवऱ्याची बायको आहे तर तिथं ती ज्यावेळेस ह्या गोष्टी करते तर भिरभिर नजरा एक तिच्यावर पडतात.
की बाई ह्या बाईच्या नवऱ्याने केलं असं, म्हणजे एक ती असते ना गॉसिपिंग. म्हणजे माझ्याही मुली आज फेस करतात, त्यांना अजून पण हिंमत नाही बाहेर जाण्याची. जे आमचं तिथे एरिया आहे तिथे राऊंड मारायचे सुद्धा, कारण मम्मी लोक बघतात आपल्या तोंडाकडे. मी त्यांना म्हणते बघू द्या, त्यांना सवय लागू द्या, आपण नाही घाबरायचं. पण असते की एक गॉसिपिंगच्या म्हणजे बोट लगेच दाखवतात. तर तशा पद्धतीने आम्ही त्या सिच्युएशनला हँडल करून जगतोय. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वासनेने आमच्याकडे बघतायत किंवा हिचा कसा फायदा घेता येईल किंवा एक संशय घेतायत की ही कशी जगतीये, एवढं चांगलं कसं जगते, तर हे कुठेतरी थांबवा. ती पण बाईच आहे, तिने संसार केलेला आहे, ती कुणाची बायको होती, ती कुणाची आई आहे, ती कुणाची मुलगी आहे, तिला पण इज्जत आहे. म्हणजे संशयाचं भूत हे समाजातून होत. खूप समाजामध्ये संशयाचं भूत जर ती एकटी राहत असेल आणि तिच्याजवळ कुणी नसेल ना, तिथे पण ते बिल्डअप होतं की नाही ही का बरं एकटी राहते, अरे तिच्यामध्ये ते गट्स आहेत, ती हिंमतवान आहे, ती करू शकते. ती झाशीची राणी उगाच नाही म्हणत तिला. जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. उगाच तिच्यामध्ये एवढ्या आज आपले जे समाज सुधारक होते ते एवढे स्ट्रॉंग होते, त्यांच्यातले आपण इतिहास शिकलेलो आहे. तर थोडेफार जर आपण गुण नाही घेऊ शकलो तर आपल्या शिक्षणाला पण काही महत्व नाही. आणि तुम्ही जर एवढ्या डिग्र्या घेताय, तुम्ही शाळेत शिकवताय, तुमची मानसिकता, मग तुम्ही जर असले घाण विचार करत असतील की कसं हिचं धकत असेल, तर तिथं तुमच्या विकृत बुद्धीचा तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही दुसऱ्यांना बोट नाही दाखवू शकत. हा, म्हणजे ती तुमची विकृती आहे. तुम्हाला गरज असेल कुणाची, पण याचा अर्थ सगळ्यांना गरज असते कुणातरी. आणि एक सांगू का, नवरा हा गरजेचाच असतो. नवरा गेल्यानंतर पुरुष लागतोच प्रत्येक गोष्टीमध्ये असं नाहीये. पुरुष कुठे लागतो? घरामध्ये लागतो. तिला घरामध्ये तिच्या मनामध्ये लागतो आणि तो तिचा नवराच असतो. कारण जो निस्वार्थीपणे नवरा करू शकतो ना, तो जगातला कोणताही पुरुष करू शकत नाही, कारण त्याचाच तो संसार आहे. मग तिला ही गोष्ट क्लिअर जर असेल की माझ्या नवऱ्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही, तर ती कशाला कुणाच्या नादाला लागेल? बरोबर आहे की नाही? म्हणजे ती व्यक्ती सोबत नसताना सुद्धा त्या व्यक्तीचं प्रेम आपल्या मनामध्ये प्रेम असतं. आणि मला माहितीये की माझ्या नवऱ्याची जागा, कारण माझ्या नवऱ्यासारखं निस्वार्थ प्रेम माझ्या मुलींवर कुणीच करू शकत नाही. मी भांडण केलं, एखाद्या गोष्टीवर मी रागवलं, तर माझा नवरा प्रेमाने मला जवळ घ्यायचा. आज मी रागाने एखादा शब्द बोलला की तो माझ्या सोबत आयुष्यभर बोलणार नाही. बाहेरचा जमाना म्हणजे हा झालेला आहे. म्हणजे निस्वार्थी नातं हे नवरा बायकोंचंच असतं. समाज फार विचित्र आहे मॅडम, फार विचित्र. विचार खूप घाण आहे. थोड्यावर बसू देत नाही, पायी पण चालू देत नाही. ज्यावेळेस तुम्ही दुःखात असताना काय बाई दुःख करत बसली, सोडणार असं तसं, तो आपल्याला पुढे जायला, आणि जेव्हा आपण पुढे जायला लागतो ना, त्यावेळेस मात्र तो आपल्याला की का पुढे गेली. मग जर समाजाचा जर तुम्ही विचार करत बसलात ना, तुम्ही जगूच नाही शकणार. ते घाण विचार असतात त्यांचे. म्हणजे कधी कधी विचार करणार, अरे एक स्त्री आहे, तरुण आहे, आणि मग एखादी स्त्री पतीशिवाय कसं का जगू शकते. म्हणजे हे घाण विचार असतात. घाण विचारांना काय उत्तर द्यायचं तुमच्या भाषेमध्ये तुम्ही? घाण विचारांना हे उत्तर देईल की ती स्त्री आहे, तुम्ही नवरात्रीचं 9 दिवस व्रत करताय ना, जर तुमची ही मानसिकता असेल तर ते व्रत करूच नका. तुम्ही 9 दिवस नवरात्रीला 9 देव्यांची पूजा करता. 9 देव्या कोण आहेत? ते तुमच्या घरातच आहे, तुमच्या बायकोच्या रूपात, तुमच्या मुलीच्या रूपात, तुमच्या आईच्या रूपात. आणि ती बाहेरचे हेच रूप बाहेरच्याही स्त्रियांमध्ये असतात. तर तिथं बघताना तुम्ही तिला देवीचं रूपाने किंवा देवीच्या दर्जानेच बघा, तिला वाचण्याच्या दर्जाने बघू नका. आपण सुसंस्कृत आहोत, आपल्याला माहिती आहे कुणाची पण इज्जत असते, आपण नाही हे करत. तर तशा लोकांनी थोडंसं आता तर सांभाळूनच राहिलं पाहिजे. या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तुम्ही प्रत्येक स्त्रीला आदर द्या. आदर दिलेला पण तिला समजतो, तिच्यावर प्रेम केलेलं पण समजतं, तिला तुम्ही वाचण्याच्या नजरेने बघता हे पण समजतंय, तुम्ही तिला किवेच्या नजरेने बघता तिला सगळं समजतं. ती वेडी नाहीये, ती उगाच तिला देवी म्हटल्या जात नाही. आणि तेवढं सेन्स ऑफ पॉवर तिच्याकडे असतो. पण काय असतं, बायकांचे गुडघ्यांमध्येच मेंदू असतात. कोण म्हणतं तुमचे मेंदू असतील गुडघ्यांमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या बायका सारख्या दिसतात. तुम्ही जर त्या बाईकडे बघा, ती बाई काय काय फेस केलंय. ती जर एका घरातनं दुसऱ्या घरात जाऊन संसार करू शकते, तर तिची एनर्जी किंवा तिची बुद्धीचा तुम्ही विचारच करू शकत नाही. कसं आहे, जगातल्या कुठल्याही बापाला वाटतं आपल्या पोटी मुलगी असावी. तुमच्या पोटी 2 मुली आहेत आणि आज तुमचे मिस्टर नाहीत त्या ठिकाणी. आणि मग ज्यावेळेस एखादा सण येतो, दिवाळीचा सण असो, शाळेचा एखादा प्रोग्राम येतो, त्यावेळेस त्या मुलींची भावना काय असते की वाटतं की माझा बाप आज सोबत असावा, पैसे होतात, काय सांगतं नेमकं? मी म्हटलं ना की मुली आणि बाप यांचं नातं कुणीच एक्सप्लेन करू शकत नाही. ते नातं खूप वेगळं असतं, हक्काचं नातं असतं. आज कोणताही सण आला ना, तर मी तर माझ्या मुलींसाठी पहिल्यापासून सगळंच करत होते. खूप 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 करतात. मिस करणारच ना, साहजिक आहे. पप्पाच असतात. आज मी त्यांना सगळं जगातलं सगळं सुख देते. बापाचं प्रेम नाही देऊ शकत. बापाचं पण कर्तव्य मी निभावते, पण मी प्रेम कसं देणार त्यांना?
मी आईचं देते त्यांना, पण बापाचं, कारण मला पण बाप व्हावा लागतोय, पण बाप बापच असतो हे त्यांना पण माहिती आहे. त्या ऍक्सेप्ट करतात सगळ्या, त्या स्ट्रॉंग राहतात, पण त्या मनात खूप मिस करतात. म्हणजे तुमच्या मिस्टरांनी म्हणजे तुमच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलीच्या बापाने काय स्वप्न पाहिली होती त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी त्यांच्या लग्नाचे, म्हणजे मोठ्या मुलीचं डेस्टिनेशन वेडिंग करू आपण, गोव्याला जाऊ, गोव्याला तिथे लग्न करू तिचं आणि मस्त करू, म्हणजे मोठे मोठे स्वप्न. लग्नाचं कंटिन्यू त्यांच्या तोंडात विषय असायचा. मी एवढं सिरियस घेत नव्हते, कारण लग्न वगैरे फालतू खर्च मला आवडत नाही. त्यापेक्षा आपल्या मुलींना आपण शिक्षण देऊ, त्यांना त्यांच्या पायावर उभं करू, हे माझे विचार असायचे. पण त्यांचे त्याच्या विरोधात विचार असायचे. म्हणजे असतंच कोणत्याही बापाचं, मला मोठं धुमधडाक्यात लग्न करायचंय, मी माझ्या मुलींना सगळं सुख देणार आणि होणार. मी शेअर मार्केटच्या त्या म्हणजे खोट्या आश्वासनावर त्यांनी मोठे मोठे स्वप्न रंगवले होते. मुलींच्या धुमधडाक्यात लग्न, आम्हाला बंगल्यात न्यायचं, असे त्यांचे स्वप्न होते. मी त्यांना बोलायचे पण की तुम्ही शेअर मार्केटच्या पैशावर मला करोडो रुपये जरी आणून दिले तर मला नकोय. म्हणजे एवढं क्लिअर मी बोलायचे, तुम्ही सोडा ते, मला नकोय. तुम्ही काही जरी केलं ना, मला ते शेअर मार्केटचं काहीच नकोय. कारण जे शेअर मार्केट जर माझ्या नवऱ्यावर 10 ते 20 वेळेस सुसाईड करण्याची वेळ आणते, तर तो पैसा मला काय कामाचा. आणि शेवटी तेच झालं ना, माझ्या नवऱ्याचा जीव त्या शेअर मार्केटने घेतलाय. तर मला त्या शब्दाशी पण आज नफरत आहे, ती गोष्ट करणाऱ्याशी पण नफरत आहे, त्याच्याबद्दल बाजू घेणाऱ्याशी पण नफरत आहे. तरी पण येतात आज, म्हणजे जर पॉडकास्ट रिलीज झाले तर त्याचे येतात जे करतात की नाही असं नसतं, तुम्हाला नॉलेज नाहीये. पहिला पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं मला मोठी कमेंट्स आली, मी स्क्रीनशॉट पण काढून ठेवलाय, मी दाखवेल तुम्हाला. त्या व्यक्तीने पण दोरी त्याच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि तो पण सुसाईड, म्हणजे तो गव्हर्नमेंट जॉबला असून सुसाईड करण्याची वेळ त्याच्यावर आली. त्यांनी 3 वर्षापूर्वी घेतलेली शेती विकायला काढली, पगार बायकोच्या नावावर केली आणि त्यांनी म्हणजे त्याला स्वतःचाच असा अपमान वाटत होता की मी जर हे शेअर मार्केट करून एवढं करून बसलोय, समाजामध्ये मला तोंड दाखवायला जागा नाही राहिली, तर मी मरून जातो. पण त्यांनी माझा पॉडकास्ट पाहिला आणि तिथे त्यांनी निर्णय तो बदलला. म्हणजे मला इतकं छान वाटलं की माझ्या एका पॉडकास्टमुळे आज एक जीव वाचला. आणि त्यांनी पण बोलला की ताई, तुमच्या पॉडकास्टमुळे माझे विचार बदलले की बायकोला पैसाच नाही, नवरा सुद्धा हवा असतो. तर माझं म्हणणं की तिथं त्यांनी बोलले की बायकोला पैसाच नाही, बायकोला पैसा लागतच नाही, तिला तिचा साथीदारच हवा असतो. तिच्या मूलभूत गरजा असतात, ती स्वतः पण करू शकते कारण शिकलेली असते, पण तिला साथ देणारा साथीदार हवा असतो. तर तसं त्या माणसाने तो निर्णय तिथे बदलला. तर मला एवढं छान वाटलं. आणि पहिल्याच दिवशी तो पॉडकास्ट रिलीज झाला आणि ती कमेंट मला मोठी आली. तर त्याच्यामुळे अजून की माझ्या या बोलण्याने जर कुणाचा जीव वाचत असेल, कुणाचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचत असेल, तर ही मोठी गोष्ट आहे. कारण मी जे भोगलंय ना, ते कुणावरच वेळ यायलाच नाही पाहिजे. आणि खरंच नाही यायला पाहिजे, कारण बाई फार खचून जाते. मी स्ट्रॉंग असून मी खचले, म्हणजे मला श्वास घेता येत नसायचा. मी काय सांगू, मला 1.5 वर्षापर्यंत मला आतापर्यंत मला मोकळा श्वास घेता येत नव्हता. किती वर्षापूर्वी मिस्टरांनी? आता ह्या डिसेंबरला 2 वर्ष. 2 वर्ष होतात. त्याच्यानंतर कोणता संघर्षाला सामोरं जावं लागलं तुम्हाला? अडचणी भरपूर आल्या असतील. अडचणी हे बघा, इकॉनॉमिकली अडचणी असतात, सामाजिक अडचणी असतात, पण सगळ्यात मेंटली अडचण जी असते ना, ती कुणाला सांगता पण येत नाही आणि सहन पण करता येत नाही. म्हणजे ते जेव्हा गेले ना, तर मला झोप पण येत नसायची. कशी तरी झोपायची ना, माझा जीव गुद मारायचा. मला बाहेरचा आभाळ सुद्धा बघा वाटत नसायचं. मला असं वाटायचं मला अजून मोकळ्या हवेत घेऊन जा. मोकळी हवा कुठे? मनातच तुमच्या जर असं एवढं बर्डन असेल, तुम्हाला मोकळी हवा सुद्धा मोकळी वाटणार नाही. माझं कुणीतरी जीव गुद म्हणजे दाबतंय मला मोकळा. डोळे जर उघडले तर मी का उघडले, लावले तर मी मरून जावं, म्हणजे माझा डोळाच उघडू नये, किंवा माझं जे आहे माझ्या आयुष्यात घडलं ते ना माझं स्वप्नामध्ये असावं. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता माझ्या बाबतीत काय घडलं म्हणून. मला अजून सुद्धा विश्वास नाही बसत. मी जगले. आज पण असं वाटतं का तुमचे मिस्टर भले ते जेवत नाहीत, पण तुम्हाला असं वाटतं की ते काय माझ्यासोबतच आहेत? हा, ते वाटतात पण दिसत नाही ना. मी कधी कधी बोलते सुद्धा, आणि मग कधी कधी वाटतं अरे ह्या व्यक्तीने असं कसं केलं. स्वभाव कसा होता त्यांचा? खूप छान. वाटलं होतं कधी ह्या स्टेपला जातील? बिलकुल नाही. ते इतके स्ट्रॉंग होते की त्यांना काही लागलं ना तर ते अंगावर सहन करून घ्यायचे. म्हणजे ताप येऊ, त्यांना सर्दी, दवाखाना त्यांना मुळीच आवडत नव्हता, ते दवाखान्यात कधीच येत नव्हते. ते सहन करून घ्यायचे प्रत्येक गोष्ट. आणि कोऑपरेटिव्ह तर भरपूर. म्हणजे माझ्यातलं खरं सांगते, जे कॉन्फिडन्स आहे ना, हे कॉन्फिडन्स प्रत्येकांमध्ये असतो, पण तो आहे म्हणून जाणीव करून देणारा जोडीदारच असतो. आणि त्यांनी ते कर्तव्य निभावले. आणि त्या व्यक्तीने माझ्यामधला कॉन्फिडन्स जर एवढा जागवलाय, तर मी त्या व्यक्तीला देवापेक्षा कमी नाही मानू शकणार. माझ्यासाठी मी दिवाळीला सुद्धा माझ्या आईकडे जात नव्हते, मी त्यांना सोडत नव्हते. म्हणजे मी माझ्या घरात एवढी सुखी होते, म्हणजे अजून सुद्धा मी कुठेच जात नाही. मी माझ्या मुलीच आहे, मला आवडतही नाही जायला, पण त्या व्यक्तीसोबत मी एवढी सुखी होते की मला त्या व्यक्तीला कधी सोडून कुठे जाऊन 8 दिवस राहावं असं कधी वाटलं नाही.
त्या व्यक्तीने पण मला नाही सोडलं कधी. आयुष्यात कधी कशाची कमी केली नाही तेवढ्या प्रवासात तुम्हाला? कमी म्हणजे मी कधी काही मागत नव्हते, त्यांना पण ती जाणीव होत नव्हती. मला फक्त ते दिसतात, लेकरं दिसतात, मी समाधानी व्हायचे. मला काही असं फार लागत होतं अशातला भाग नाहीये. मी नकली जरी घातलं तरी माझ्या चेहऱ्याला रंगाला उठून दिसायचं, म्हणून माझी काही अपेक्षा मला सोनं नाणंच करून द्या असं नव्हतं कधी. आणि तेवढं तर आपल्याला आई वगैरे करते कधी साड्या दिवाळीला. मला त्याच आजकाल एवढं कोणी वापरत पण नाही जे आहे ते. तर ते तिथे मी सुखी समाधान आहे, म्हणजे खरंच सुखी होते तिथे. बाहेर वागताना कसे वागायचे किंवा कुटुंबात संवाद कसा असायचा आईवडिलांसोबतचा? कधी बोलणं व्हायचं का त्यांना आईवडिलांसोबत? बोलायचे ते, पण त्यांना जास्त बोलायला कुणाला आवडत नव्हतं. हसी मजाक तेवढ्यापुरती तेवढी करायचे, जास्त बाहेर कुणाशी बोलत नव्हते. त्यांना कम्फर्ट झोन त्यांची फॅमिली होती. फॅमिली म्हणजे मी माझ्या मुली, खूप कम्फर्ट झोन होतं त्यांचं. कधी म्हणजे आम्ही 2 दिवस जरी मम्मीकडे दिवाळीला जायचं म्हटलं की त्यांना प्रश्न पडायचा, लगेच फोन, म्हणजे 1 दिवसाच्या वरती दुसऱ्या दिवशी फोन ते करायचे. ते म्हणायचे मी एवढी एवढी चूक करून बसलेलो आहे, पण इथून पुढे मला खेळायचं नाही, खरंच ते घाण आहे, पण मी इथून पुढे करणार नाही. पण ती मानसिकता होऊन जाते ना की म्हणजे ती होते, ती गोष्ट नशा असते ना, ती घडी घडी करायला भाग पाडते, सुटत नाही. तर ते त्यांच्या बाबतीत व्हायचं. त्यांना खूप पश्चाताप व्हायचा, मी चूक केलेली आहे, मी माझ्या, आणि होणारच ना. जर घरामध्ये तुम्ही आता समजा मी फ्लॅट घेतलेला आहे आणि माझं एका झटक्यात फर्निचर जर झालं असतं आणि तुम्ही तो पैसा बाहेर घालताय, तर ते पश्चाताप होणार. किंवा एका झटक्यात तुमचं लोन नील झालं असतं फ्लॅटचं, तर तुम्ही तरी पण तो पैसा घालताय, तर कुठेतरी ते परत त्यांच्या मनाला खात राहायचं की अरे माझं एवढं क्लिअर झालं असतं, मी काय मूर्खपणा केलाय. तो मूर्खपणा कव्हर करण्याच्या नादात परत तेच करायचे. म्हणजे अशी गोष्ट व्हायची. काय आज तुमच्या मुलींना तुम्हाला मोठं करायचंय, उभं करायचंय, त्यांची स्वप्नांची पूर्तता तुम्हाला करायची आहे. आज त्यांचा बाप नाहीये, परंतु त्यांच्या बाप म्हणून आणि आई म्हणून दोघांची भूमिका तुम्ही पार पाडताय. तुमचं पुढचं व्हिजन काय त्या लेकरांसाठी? त्या लेकरांचं म्हणजे रोज आपण मॅनिफेस्ट करतो ना, तर मी त्याच्यात माझ्या लेकरांबद्दलच बोलते की त्यांनी त्यांचं आयुष्य चांगलं, त्यांना हवं त्या सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाव्या, त्यांचं करिअर चांगलं सेट व्हावं. कारण माझा उद्देश आता माझ्या आयुष्यात राहिलाच नाहीये काही, मला तर कुणीच नाहीये. म्हणजे मी एक म्हणते देवाला की मला त्यांचं चांगलं होईपर्यंत तू नीट ठेव. कारण भीती वाटते माहितीये का, नवरा जेव्हा होते ना तेव्हा मला मरणाची पण भीती वाटत नव्हती, पण आता मला मरणाची भीती वाटते. कारण मी जर नसेल तर माझ्या लेकरांना कोण बघेल, ही रोज रात्री येणारी मनात शंका असते. तर ती गोष्ट मला रोज म्हणजे असं फील होतं की मी खरंच काही झालं मला, आणि वजन जास्त आहे, भीती वाटते, पण मला माहिती आहे टचवूड की मला काही होणार नाही, माझ्या लेकरांसाठी मी स्ट्रॉंग राहणार आहे. पण भीती नाही वाटायला पाहिजे कोणत्या गोष्टीची, आणि मी न घाबरणारी लेडीज आहे, पण मला आज भीती वाटते त्या गोष्टीची. मला माझ्या लेकरांसाठी जिवंत राहायचंय. नाही, नक्की तुम्ही ताई खंबीर राहा. राष्ट्रमाता, मला भीती वाटते की त्यांनी जी चुकी केली, म्हणजे त्यांनी इव्हन पॉलिसी पण नाही काढून ठेवली, तर ती चुकी मला नाही करायची. मला एवढं स्टेबल व्हायचं की मी चांगल्या पॉलिसी काढून त्यांना ऍटलिस्ट त्यांची, मला काही जर झालं इन केस, त्यांना त्यांचं भेटावं. म्हणजे ही गोष्ट मी तिथून शिकले. आणि ही पण गोष्ट सांगते की खरंच तुमच्या पॉलिसी पण खूप किती गरजेच्या असतात. सांगून वेळ येत ना, अशा काय वेळ येत नाही, कारण कुणाला हार्ट अटॅक येतो, कुणाचा ऍक्सिडेंट, पुढचं पुढे कुणावरच वेळ येऊच नाही. पण वेळ जर आली चुकून, तर तुमच्या कुटुंबाला ऍटलिस्ट त्याचा तेवढा आधार भेटावा. पण मला तो पण आधार त्यांनी ठेवला नाही. आज तुमच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या कुणाच्या बाबतीत घडू नये, ते दुसऱ्या स्त्रीच्या नशिबात येऊ नये, तिच्या आयुष्यात असं होऊ नये. याच्यासाठी तुम्ही जे काय हल्ली तरुण पैसे गुंतवतात त्यांना काय सांगताल किंवा बघताय, आज मी बघतोय या पॉडकास्टच्या माध्यमातून बांधवानो, ते सोपं नाहीये शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा. आणि शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून ज्यावेळेस एखादा व्यक्ती स्वतःच आयुष्य संपवतो, त्यावेळेस त्याच्या पाठीमागे त्याच्या बायकोचं काय होतं, त्याच्या मुलीचं काय होतं, हे ज्यावेळेस आपण बघतो ना, शेअर्स अंगावर शहारे येतात. पुढच्या काळामध्ये कोणी पैसा गुंतवला तर त्यानं सावध व्हावं, सावध राहावं, घर वाचवावं, कुटुंब वाचवावं. त्यांना काय सांगताल तुम्ही? एकच म्हणते की तुम्ही पैसा गुंतवूच नका. तुमची जर प्रॉपर्टी विकून तुम्ही प्रॉपर्टीसाठी पैसा गुंतवता की आम्हाला मोठी घ्यायची, सगळ्यात मूर्खपणा तुम्ही तिथे करताय. तुम्ही आहे ती प्रॉपर्टी विकताय, तर तुमचा उपयोग काय? तुम्ही तुमचा जॉब वगैरे ज्या गोष्टी रुटीन चालू आहे तिथे तुमचा परिणाम होतोय, तर ते चालू ठेवा. बाकी जर तुम्हाला ठीक आहे एकदा लॉस झाला ना, तिथनं शिका. तुम्हाला फारच अनुभव घ्यायचा असेल तर घ्या, पण तुमचा लॉस झाला आणि तुम्हाला कळालं नाही गड्या ही चुकीची गोष्ट आहे, तर पटकन त्याच्यापासून म्हणजे साईडला व्हा. कारण शेअर मार्केट हे फक्त तुमचा पैसा नेत नाहीये, तुमचे रोजची शांत झोप सुद्धा नेतंय, तुमच्या घरातलं सुख नेतंय, तुमच्या बायकोच्या मनामध्ये भीती देऊन जातंय, तुमच्या लेकरांचं भविष्य घेऊन जातंय. तर हे एवढी जर एक शेअर मार्केट किंवा एक पैसा कमवण्याची ट्रीट जर तुमच्या एवढ्या सुखावर जर पाणी टाकत असेल, तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? तर त्या गोष्टीपासून दूर राहा ना. जे होतं ते कुटुंब जगेल, आणि नशिबामध्ये कष्ट केले तर गोष्ट येणार नाही असं कधीच होत नसतं. आपण आजही बघितलं कष्टाने लोक बरेच श्रीमंत होतात, चांगले जगतात. फक्त एवढे की प्रामाणिक राहा,
घराशी प्रामाणिक राहा, तुमच्या घरातल्यांशी, तुमच्या वाईफशी, घरामध्ये तुमच्या वाईफला, लेकरांना जीव लावा. तुमच्या बाबतीत सगळं चांगलं घडणारच आहे, घडत आहेच. पण तुम्ही त्यांना काहीतरी एका दिवसामध्ये बंगल्यामध्ये नेण्याचं किंवा खूप मोठी गोष्ट करण्याचं ह्या नादामध्ये, ह्या फंद्यात पडू नका. कारण जर असं झालं असतं तर लोकांनी ना रोज एक बिझनेस ओपन केला नसता. त्या बिझनेसचा पैसा सगळ्या शेअर मार्केटमध्ये टाकून आरामशीर घरात बसून खाल्लं असतं, जर एवढं सोपं असतं तर. बरोबर आहे की नाही? आज आपण बघतो मार्केटमध्ये रोज एक नवीन बिझनेस ओपन होतो, 1-2. ते एवढी मेहनत करायला मूर्ख आहेत का? ते जर 10-10, 20-20 लाख रुपये बिझनेसमध्ये गुंतवतात, त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून घरी आयतं खायला काय प्रॉब्लेम आहे? पण हे शक्य नसतं. मी माझ्या हस्बंडला पण तेच सांगायचे की ही जर गोष्ट एवढी सोपी असती तर रोज मार्केटमध्ये नवीन बिझनेस ओपन झाले नसते. घरात बसून लोकांनी पैसाच कमवत बसले असते. तर त्याच्यामुळे पूर्ण गोष्टींची शहानिशा करत जात जा. आपण व्यसनी होत चाललोय तर याचं पहिलं लक्षण हेच की आपली नशा वाढत चालली. आपण परत परत पैसे करतोय, टाकतोय, प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट आपल्याला समाधान देत नाहीये. आपण परत त्या प्रॉफिटच्या नादाने ते प्रॉफिट सुद्धा त्या शेअर मार्केटमध्ये लावतोय. जर हे लक्षणं तुम्हाला दिसत असतील तिथनं पटकन साईडला व्हा. कारण तुमचा जीव हा समाजासाठी नाहीये उपयोगाचा, पण तुमच्या वेळ लागत नाही, तुमचा जीव समाजासाठी उपयोगाचा नाही, पण तुमचा जीव हा तुमच्या कुटुंबासाठी उपयोगाचा आहे. तुमचं कुटुंब हे तुमच्यासाठी सगळं समाज वगैरे सगळा दूर करेल, पण तुम्ही तुमच्या कुटुंबाला लागतात. बाकी समाज बघेल, थोडासा रडेल, किव करेल, बाजूला होऊन जाईल, ते त्यांच्यामध्ये व्यस्त आहेत. आणि समाजाला घाबरून तर मुळीच आत्महत्यासारखे विचार करू नका. कारण समाज नाव ठेवायलाच येत असतो की यांनी असं केलं म्हणून त्या काही छद्र पडत नाही समाजाने नावं ठेवले तर. पण तुम्ही आत्महत्यासारखे विचार करू नका, तिथे तुम्ही थांबा. शेवटाकडे आता तुम्हाला इथून पुढच्या आता आयुष्यात काय महत्वाचं वाटतं तुम्हाला? माझ्या आयुष्यात मला स्वतःच्या बाबतीत माझं करिअर, माझे लेकरं, बस ह्या 2 गोष्टींच्या पुढे मला महत्व कशाचंच वाटत नाही. मला महत्व द्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचं महत्व मी माझ्या आरोग्याला आणि माझ्या लेकरांच्या आरोग्याला देते. आरोग्यच धन संपदा उगाच म्हणत नाही. तुमचं जर फिजिकली आरोग्य चांगलं असेल तर मेंटली पण आरोग्य चांगलं राहील. आणि हीच गरज आहे. जर उद्या आजारी पडून दवाखान्यात पैसे घालतायत किंवा मेंटल होऊन जर तुम्ही सुसाईड पर्यंत जाताय तर त्या गोष्टीला काहीच तथ्य नाहीये. तर तुम्ही आरोग्य जपा. मी माझ्या आरोग्याला आधी प्राधान्य देते. मानसिक आणि फिजिकल ह्या गोष्टींसाठी मी हे करते. बाकी सामाजिक समाजाशी मी थोडीशी आता साईडला झालेली. मी आधी माझ्यामध्ये फार होतं की मी समाजाला पण खूप मदत करायचे. मदत समाजाला केलेली चांगलीच असते. पण जर तुम्हाला टार्गेट केल्या जात असेल, नाव ठेवल्या जात असेल किंवा तुमच्या मागे बॅक पिचिंग केल्या जात असेल तर अशा गोष्टींपासून दूर राहा. कारण तिथे खच्चीकरण तिथे केलं जातं तुमचं. कारण काय असतं, मैत्रिणी असतात त्या सांगतात आपल्याला की असं असं झालं, तसं झालं, तर त्या गोष्टींपासून दूर राहा. कारण तिथंच मनाचं खच्चीकरण जास्त होतं. आपल्यासोबत होत्या कविता सानप मॅडम. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यावर आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वतः तो व्यक्ती वाहून गेल्यावरती त्याची मानसिकता बिकट झाल्यावरती तो स्वतःला संपवतो. त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाची अवस्था काय होती आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे पुनश्च एकदा आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवू नका. शेअर मार्केटपासून सावध राहा. तुमच्या मुलीचा, तुमच्या बायकोचा विचार करा. तुमच्या एकंदरीत कुटुंबाचा विचार करा. आणि हेच आजच्या पॉडकास्टमधून आपण घ्यावे. असेच नवीन पॉडकास्ट पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा प्रमोद भोंग स्पीक्स हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला पाहिजे का? शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यावरती तुमच्या कुटुंबाची राखरांगोळी कशा पद्धतीने होते हे तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि शेअर मार्केट पासून वाचण्यासाठी, कुणाचं तर घर वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या व्हिडिओचा उद्देश लाईक मिळवणे, कमेंट मिळवणे, व्ह्यूज मिळवणे असा बिलकुल नव्हता. हा व्हिडिओचा उद्देश इतकाच होता, कविता सानप मॅडम आपल्या विचार मंचावरती एवढ्यासाठी आल्या की ज्यांनी त्यांनी भोगलं, जे त्यांच्या वाटेला आलं, हे बाकी कुठल्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये, एखाद्या मुलीच्या वाटेला येऊ नये, एवढीच माफक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथंच या ठिकाणी आम्ही थांबतो.